महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित लढत मानल्या जाणाऱ्या मुंब्रा कळवा मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नजीमुल्ला निवडणुकीच्या रिंगणात असून मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे. यामध्ये आव्हाड यांनी तिघांचेही आभार मानत तुमच्यामुळे माझ्या मतदारसंघात निवडणूक कशी लढवावी हे शिकलो असल्याची आव्हाड यांनी पोस्ट टाकली आहे. आव्हाड यांच्या एक्स पोस्टमुळे नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे यावर आता राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. गेल्या 3 टर्मपासून जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा कळवा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विरोधात मुस्लिम चेहरा म्हणून अजित पवार गटाकडून नजीमुल्ला यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं आहे. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडल्यानंतर आव्हाड यांनी अजित पवार तर अजित पवार देखील जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्याच्या पठ्ठ्याचा उल्लेख करत त्यांच्यावरच टीका केली होती. त्यानंतर ही निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली होती. आतापर्यंत कसं होतं, निवडणुका व्हायच्या, खेळीमेळीच्या वातावरणात व्हायच्या आणि दिवस निघून जायचे. आता पैसा पकडले जाणं, पोलिसांवर खूप दबाव येणं, पोलिसांच्या शारीरिक बोलीवरून समजायचं की हे आपल्याला मदत करणार नाही. पोलीस प्रचंड खोटं बोलायचे. हे सगळं सीएमच्या आशीर्वादाशी थोडी झालं असेल. पण अर्थात सीएमचं मी हे करणार अभिनंदन केलं की त्यांनी युतीचा धर्म पाळला आणि त्यांनी अजित पवारांच्या उमेदवाराला चांगलं जोरदार समर्थन केलं. पक्षांचा भाव वाढेल याबद्दल काही वाद नाही. आता सीटा जर 165 मिळाल्या तर काय करायचं हा प्रश्न. शरद पवार हेच म्हणजे महाविकास आघाडीचे मूळ वाहक कोण, वाहनाचा ताबा कोणाकडे? शरद पवारांकडे. एकनाथ शिंदेना काढूनच टाकणार होतील तर माझ्या त्याला वाईट वाटतं. बरे त्यांनी मला मदत नाही केली, त्यांनी मला पाडायचा प्रयत्न केला, त्यांनी 5 वर्षात एकदाही मदत नाही केली, सगळं करत किती नाही म्हटलं तरी आपल्या बाजूलाच राहतो मुख्यमंत्री, बरं वाटतं. बाकीचं वैर सोडून द्या. किंवा अनेक वेळा मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, चल काय. मुख्यमंत्री माझ्या घराच्या बाजूला राहतो, सन्मानाची मानाची बाब. जर उघडपणाने बीजेपीवर म्हणत असतील मुख्यमंत्री झोप देणार नाही, याचा अर्थ बीजेपीचा कुठे काहीतरी प्लॅन झालाय. काय सांगतो पवार साहेबांच्या मनात आलं का जितेंद्र तुम्ही मुख्यमंत्री पदाची सर मला नाही घ्यायची, सांगू शकतो. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचं असेल तर डोक्यात हवा न जाऊ देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून
तुम्ही सराव केला पाहिजे, त्यात सातत्य ठेवले पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाल, अशी माहिती ठाणे शहर भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी दिली. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम आयोजित करण्यात आलेल्या 48व्या NT केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धांचं उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सकाळी 9:30 वाजता या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. स्टार स्पोर्ट्स क्लब आयोजित 48वी NT केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा ठाणे महानगरपालिका पुरस्कृत डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनच्या संयुक्तपणे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचं उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशन, राष्ट्रीय महिला क्रिकेटर, मुंबई क्रिकेट असोसिएशन महिला क्रिकेट निवड समिती सदस्य तथा व्यवस्थापक सुषमा मडवी, भारत सरकार NTPCचे संचालक, TJSBC बँकेचे अध्यक्ष विद्याधर वंशमपाल यांच्या हस्ते स्पर्धेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये झाला. मी कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून ही स्पर्धा आहे. त्यावेळेला शालिग्राम टुर्नामेंट म्हणून सुरू होती, मात्र कालांतराने ती बंद पडली. म्हणून रणजी प्लेयर क्रिकेटमधील इतर दिग्गजांना वाटले की ही स्पर्धा सुरू राहिली पाहिजे, येथील खेळाडूंना वाव मिळाला. या उद्देशाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या केलेल्या चर्चेनंतर ही टुर्नामेंट आम्ही पुन्हा सुरू केली. 48 वर्षापूर्वी ही स्पर्धा पुन्हा सुरू केली आणि आज अखंडितपणे सुरू आहे. या टुर्नामेंटचे वैशिष्ट्य असे की आतापर्यंत 750हून अधिक खेळाडू राज्यासह इतर राज्यांसाठी तयार झालेले आहेत. दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचं असेल तर डोक्यात हवा न जाऊ देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाल, असंही ते म्हणाले. मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा ही स्पर्धा आम्ही सुरू केली. त्यावेळेला पण शालिग्राम टुर्नामेंट म्हणून चालायची, ती काही कारणानंतर बंद पडली आणि म्हणून मग तुकाराम सुर्वे, पिलू रिपोर्टर हे सगळे सिनियर क्रिकेटर आहेत, रणजी प्लेयर आहेत. पिलू रिपोर्टर तर इंटरनॅशनल अंपायर आहेत, आता हे हयात नाही आहेत. त्याच्यानंतर आमचे काका, अशी सगळी जी क्रिकेटमधली होती, मी यंगेस्ट होतो, त्यांच्या मनात आलं की ही टुर्नामेंट चालली पाहिजे, ठाणे जिल्ह्यातल्या शालेय खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने ही टुर्नामेंट सुरू केली 48 वर्षापूर्वी आणि अखंडितपणे चालू आहे. या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य असं आहे की यामधनं असंख्य म्हणजे 750-800 खेळाडू हे निरनिराळ्या राज्य स्तरावरच्या, राष्ट्रीय स्तरावरच्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मॅचेस हे इथून सिलेक्ट होऊन गेलेले आहेत. कारण याला मान्यता आहे, याला अफिलिएशन आहे. नाही, मला जो सन्मान दिला 48वी NT केळकर स्पर्धेसाठी, ते मला इनॉग्रेशनसाठी बोलवलं म्हणून मी पूर्ण कमिटीचे आभार मानत आहे. आणि जेवढे पण जे मुलं खेळत आहेत त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करते. आणि ह्याच्यातनंच आपल्याला पुढे इंडियासाठी किंवा रणजी ट्रॉफीसाठी क्रिकेटर निर्माण व्हावे आणि ह्यांनी चांगलं गुड क्रिकेट खेळा आणि आज त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. एकूण टोटल 16 संघ आहेत आणि त्यामुळे आता त्यांच्या त्या नॉकआउट आहे की लीग आहे त्याच्यावर हे आहे. म्हणजे मी तेच सांगते की त्यांनी चांगलं क्रिकेट खेळावं आणि ह्याच्यामधनंच आपले निर्माण व्हावे चांगले क्रिकेटर. आता ह्या टुर्नामेंटला 48 वर्ष पूर्ण होत आहेत यावर्षी. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा केळकर साहेबांनी, आमदार संजय केळकर जे ठाण्याचे आहेत आणि या टुर्नामेंटचे ते अध्यक्ष आहेत, आज गेली 48 वर्षाचं तपश्चर्या ही ठाण्यासाठी खरंच ही ज्याला म्हणतात ना की भूषणावं आहे. तर त्यासाठी केळकर साहेब स्वतःचं इतकं योगदान ह्या क्रिकेटसाठी दिलं. त्याच्या माध्यमातून 48 वर्षात शेकडोनी क्रिकेटचे खेळाडू तयार झालेत. आंतरराष्ट्रीय दर्जावरती, आपल्या राष्ट्रीय दर्जावरती, अगदी राज्य पातळीवरती रणजी प्लेयर म्हणून, आणि अगदी तुम्ही ठाणे जिल्हा ह्या पातळीवर, ठाणे जिल्ह्यातनं जवळजवळ तुम्हाला सांगतोस 30-35 टीमच्या आम्हाला अर्ज येतात, पण आम्हाला तेवढे देता येत नाहीत कारण मैदानाची उपलब्धता नसते. ठाणे महानगरपालिकेने जरी आपल्याला पुरस्कृत केलं असलं, कारण त्यांचा उद्देश तोच आहे की इथनं चांगले खेळाडू घडावं, पण आम्हाला मैदानं तेवढी मिळू नाही शकत. याच्यासाठी आम्हाला 2-3 महिने आधी सगळीच तयारी करावी लागते. ह्या टुर्नामेंटची खास वैशिष्ट्य अशी आहे, संजय केळकर साहेबांचं एक तत्व आहे, कुठल्याही खेळाडूकडून मैदानाची फी घ्यायची नाही, कुठल्याही बॉलची फी घ्यायची नाही, अंपायर फी नाही, फक्त त्यांनी येऊन खेळायचं. इतकं चांगलं ग्राउंड खेळायला हे सुद्धा नशीब लागतं. आणि हे सगळं जर का कोणी ह्या गोष्टीचं श्रेय द्यायचं असेल तर हे संजय केळकर साहेब. श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 38वा वर्धपान दिनोत्सव शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने 3 दिवस श्री दत्तयाग यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नईबाकर सर्व साई भक्तांना करीत आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ची मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी सुरळीत पार पडली असून जिल्हा प्रशासन मतमोजणी प्रक्रियेसाठी सज्ज झालं आहे.
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघात होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून यासाठी आवश्यक मनुष्यबळ व सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शेंगारे यांनी दिली. 146 ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी न्यू होरायझन स्कॉलर स्कूल पहिला मजला आनंदनगर. 147 ठाणे विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी न्यू होरायझन एज्युकेशन सोसायटी रोडा सोसायटीजवळ हिरानंदानी इस्टेट कोलशेत ठाणे. तर 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाची मोजणी मौलाना अब्दुल कलाम क्रीडा संकुल कौसा मुंब्रा येथे होणार आहे. ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात खाऊचा कोपरा ही संकल्पना राबवली जात आहे, अशी माहिती आहार तज्ज्ञ डॉक्टर शीतल नागरे यांनी दिली आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येत असतात. काही वेळा या रुग्णांबरोबर छोटी मुलं देखील असतात. या लहान मुलांना भूक लागलीच तर बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊ दिले जातात, परंतु असे खाद्यपदार्थ मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हाच धागा पकडून डॉक्टर पवार यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे. लहान मुलांकरिता या ठिकाणी खाऊचा कोपरा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. लहान मुलांना बाहेरचे चटपटीत पदार्थ खाण्यासाठी देऊन पालकवर्ग मुलांच्या आरोग्याशी खेळत असतात. तर ठाणे सिव्हिल रुग्णालयात येणाऱ्या बालकांसाठी खाऊचा कोपरा ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्यात आली आहे. रुग्णालयातील छोट्या जागेमध्ये मुलांना पौष्टिक आहार खाऊच्या माध्यमातून दिला जाणार असून विविध बरण्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, चिवडा, चिक्की असे जिन्नस त्यासोबतच फळं देण्यात येणार आहेत. चटपटीत खाद्यपदार्थ आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या 10वी व 12वी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार इयत्ता 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च आणि 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. हे वेळापत्रक केवळ माहितीसाठी असून शाळा महाविद्यालयांकडून छापील स्वरूपात देण्यात येणार हॉल तिकिटावरील वेळापत्रक अंतिम असेल, असं मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी सांगितलं आहे. फेब्रुवारी-मार्च 2025मध्ये राज्य महामंडळामार्फत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळात 10वी-12वी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियोजन करता यावे यासाठी मंडळामार्फत काही वर्षांपासून काही महिने अगोदर वेळापत्रक जाहीर करण्यात येतं. त्याप्रमाणे मंडळाने अंतिम वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार 12वीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे.